लातूरचा मुलगा पिछाडीवर, तर लातूरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। लातूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे। महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसनं बाजी मारली आणि आपला महापौर त्या ठिकाणी केला। त्याच लातूरमध्ये आता काँग्रेसनं पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी घेतली आहे। लातूर म्हटलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र मागच्या वेळेला भाजपने या ठिकाणी जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष जो आहे तो बसवलेला होता। आता लातूरमध्ये काँग्रेस जी आहे ती सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। लातूरमध्ये काँग्रेस आघाडीवर देशमुख बंधूंची प्रतिष्ठा या ठिकाणी पडायला लागली आहे। तर लातूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची मुसंडी आणि लातूरमध्ये काँग्रेस आघाडीवर, लातूर महापूर गटामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। लातूरमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। महापूर गटामध्ये काँग्रेस जी आहे ती सध्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। अमित देशमुख यांनी यंदा सुद्धा ज्या प्रचार सभा घेतलेल्या होत्या त्यावेळेला भाजपवर घणाघाती टीका केलेली होती आणि आता लातूरमध्ये जर आपण पाहिलं तर महापूर गटामध्ये काँग्रेस ही सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर लातूरमधल्या जिल्हा परिषद निवडणुकांमधूनच धीरज देशमुख हे राजकारणामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं होतं, त्यामुळे या निवडणुका देशमुख बंधूंसाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। लातूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसनं मुसंडी मारली असून महापूर गटामध्ये या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे। 2017 मध्ये इथे भाजपचा अध्यक्ष होता। भाजपनं काँग्रेसकडनं सत्ता खेचून घेतली होती। आता पुन्हा एकदा भाजपकडनं सत्ता खेचून घेण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी आक्रमक आहे। लातूरमधल्या महापूर गटामध्ये काँग्रेसची सध्या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। नेमकं या ठिकाणी काय होणार, भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळतेय। यंदाचं चित्र